नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या देशात अनेक अशा गोष्टी आहेत ज्या केल्या जातात. याला काहीतरी पूर्वापार अशी परंपरा आहे आणि काही कारणं देखील आहेत. आता कमरेतील कडदोराच घ्या. लहान बाळाच्या आणि पुरुषाच्या कमरेला अनेकदा तुम्ही कडदोरा बांधलेला नक्कीच पाहिला असेल, पण तो का बांधतात यामागील कारण तुम्हाला माहीत नसेल. तो बांधावा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण महाराष्ट्रात काही भागात बहीण भावाला भाऊबीजेच्या दिवशी करदोडा देते. पण हा करदोडा का बांधला जातो यामागे बरीच कारणे आहेत. जाणून घेऊयात. पहिली गोष्ट म्हणजे कंबर हा शरीराचा सर्वात मोठा आणि पसरट भाग आहे. त्या भागात हा करदोडा बांधला जातो. तो कोणत्याही रंगाचा असतो, म्हणजे कुणी सतरंगी बांधतो, कुणी काळा, तर कुणी लाल रंगाचा करगोटा बांधतो. काळ्या रंगाचा करगोटा बांधण्यामागील खरे कारण कोणाचीही वाईट नजर लागू नये असे असते. पूर्वीच्या काळी या करदोडाचा उपयोग कमरेच्या पट्ट्यासारखा होत होता. म्हणजे जर पॅन्ट सैल असेल तर ती पॅन्ट करदोडामध्ये अडकून घातली जात होती. तुम्हालाही तुमच्या लहानपणी या गोष्टीची जाणीव असेल. कमरेला कडदोरा बांधण्याची अनेक कारणं आहेत. त्यामागील काही शास्त्रीय कारणे देखील आहेत. 1. कमरेत काळा दोरा बांधण्यामागे कारण असे की त्यामुळे इडापिडा दूर राहते. त्यामुळे येणारे आजारपण हे दूर राहण्यास मदत मिळते. 2. कंबर हा शरीराचा रुंद असा भाग आहे. आरोग्याच्या अनेक तक्रारी या पोटापासून सुरू होतात. अशावेळी कमरेला दोरा बांधल्याने त्याला होणारी बाधाही आवळली जाते. त्यामुळे पोटदुखी होत नाही. 3. कमरेत ज्यावेळी आपण दोरा बांधतो त्यावेळी दोऱ्याचे कमरेशी घर्षण असते. त्यामुळे कमरेला ॲक्युप्रेशर मिळण्याचे काम मिळते. त्यामुळेही कमरेच्या किंवा पोटाच्या समस्या कमी होण्यास मदत मिळते. 4. पूर्वीच्या काळी डॉक्टर पावलापावलावर नव्हते. त्यामुळे एखादा इलाज करायचा असेल तर त्यासाठी वाट पाहावी लागायची. अशावेळी कडदोरा हा तात्पुरता आराम देण्यासाठी चांगला आहे असे मानले जात होते. म्हणून प्रत्येकाच्या कमरेला कडदोरा बांधला जायचा. 5. नजर लागण्यापासून वाचवण्यासाठी काळ्या रंगाचा करदोडा बांधतात. 7. करदोडाला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे आणि काही जण भाऊबीज सारख्या सणांमध्ये करदोडा आभूषण मानतात. धन्यवाद.